पुढची बातमी पाहूयात। आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करून आणि ध्वजवंदन करून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। दरम्यान ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। माझ्याबरोबर शिवसेना आमदार वैभव नाईक सर आहेत। नाईक सर, आज राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडतंय, कशा प्रकारे हे आजचं नियोजन असणार आहे? उद्धव ठाकरे तुम्हाला मार्गदर्शन करतील, काय अपेक्षा आहेत या महाअधिवेशनात? खरं तर आता जवळजवळ 30 वर्षांनी या नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबिर या ठिकाणी होते। या शिबिरामध्ये शिवसेनेची ध्येय धोरणं, शिवसेनेचे ठराव या अधिवेशनानिमित्तानं आपल्या सगळ्यांसमोर येतीलच। परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी एक चंग बांधला आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्नाची प्रचेष्टा आम्हाला या ठिकाणी करायची आहे आणि उद्धव साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही निश्चितपणे या महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा पडण्यासाठी आजपासून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। पक्षफुटीनंतर हे राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे, कोणकोणते महत्त्वाचे ठराव अपेक्षित आहेत आणि राजकारणात म्हणजेच शिवसेनेमध्ये एक नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते असं देखील म्हटलं जात आहे। ठाकरे घराण्यातून तेजस ठाकरे आगामी काळात राजकारणात उतरतील असं म्हटलं जात आहे, कसं पाहता याकडे? खरं तर आपण बघितलं असाल की शिवसेना फुटली असं आपण वारंवार म्हणत असतो, परंतु शिवसेना फुटली नाही। शिवसेनेतले काही नेते, काही आमदार, लोकप्रतिनिधी फुटलेत, परंतु शिवसैनिक आणि शिवसेनेच्या विचाराचे मतदार आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजही टिकून आहेत। खरं तर तेजस ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबातले प्रत्येक सदस्य हे आमच्यासारख्या शिवसैनिकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत असतात। निश्चितपणे उद्धवजींनी त्यांच्यावर जबाबदारी, तर ते पण जबाबदारी यशस्वीपणे पार पडतील। आणि उद्धव ठाकरे यांनी काल काळाराम मंदिरात दर्शन घेतलं, त्यावेळेला प्रकर्षाने एक जाणवलं। कालचा जो उद्धव ठाकरेंचा गेटअप होता तो कुठेतरी बाळासाहेबांसारखा दिसत होता, त्यावर आता भाजपकडून टीका होऊ लागली आहे। गेटअप कराल मात्र बाळासाहेबांसारखे विचार कसे आणणार? खरं तर आज संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये महासत्ता असलेला किंवा मोठा पक्ष असलेला भाजपला सातत्याने उद्धवजींवर बोलायला लागतंय आणि उद्धवजींवर आरोप करायला लागत आहेत आणि त्यामुळेच खरं तर उद्धवजींची ताकद, खरं तर बाळासाहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु उद्धवजींची आज ताकद बाळासाहेबांपेक्षा कमी नाही हे मात्र आपल्याला सगळ्या ह्या भूमिकेवरून, कारण एखादा संघर्ष केलेला नेता कसा लोकांसमोर जातो आणि काय त्याच्यात बदल होतात हे आपण लोकांनी बघितलेलं आहे। एकीकडे भाजप नेते उद्धव ठाकरेंवर टीका करतायत, तर संघर्षातून उद्धव ठाकरे यांच्यासारखं एक नेतृत्व पुढे येत आहे आणि पुढे उभारी देखील घेणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मयूरसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।